नमस्कार, मी संजय आनंद बावळेकर, रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज एक 10 दिवसापूर्वी महाबळेश्वरचे एक पेशंट आले होते आमच्याकडे। सिंधू वामन साळुंके, सिंधू वामन साळुंके। तर त्यांना केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं पुण्यामधील। तर त्यांचं बिल आज रोजी 2,03,000 रुपये केलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला रुग्ण हक्क संघर्ष समितीला पवार साहेब यांनी आम्हाला कळवले की बिल खूप आलेलं आहे, आम्हाला भरण्याची क्षमता नाही, तर तुम्ही येता का? तर आमची सगळी टीम आज आलेला आहोत आणि आमचे संस्थापक अध्यक्ष विजय पंडित भाऊ, किरण बदे, बाकीची सगळी टीम आलेली आहे। तर पवार भाऊ, तुम्ही पुढची कशी प्रोसेस झाली तुम्ही सांगा। 11 तारखेला आम्ही आमच्या सासूबाई सिंधू वामन साळुंके सायंकाळी 7 वाजता ऍडमिट केलं। आम्हाला रुग्णाला ICU ला नेण्याकरता आम्हाला पैसे भरण्याकरता सांगितलेत, पण आम्ही ते 10,000 रुपये भरलेत। तिथनं 6 दिवस आम्हाला त्यांनी ICU मध्ये ठेवलं। ICU ला ठेवल्यानंतर 8व्या दिवशी त्यांनी आमचा पेशंट ICU चे पूर्ण पैसे भरा आणि तुम्ही जर्नल शिफ्ट करा। तर त्या दिवशी आम्ही काही जर्नल शिफ्ट केलं नाही। त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जर्नल शिफ्ट केलं, त्याचे 40,000 रुपये आम्ही भरले। आणि त्याच्यानंतर ते जे ICU ला भरणार नव्हते पैसे, त्याचे बी पैसे लावले त्यांनी। पण मला ह्या संघटनेने खूप मदत केली शेवटच्या याला, आणि त्यांनी माझ्या 64,000 रुपये माझं बिल माफ केलं। याबद्दल मी यांचा ऋणी आहे। धन्यवाद। मनापासून सर्वांचे आभार। आणि पेशंट खूप चांगलं होऊन आता आज घरी जात आहे। आणि काही कोणाच्या अडचणी असेल तर रुग्ण हक्क संघर्ष समितीला संपर्क साधावा। ही टीम सदैव त्यांच्यासाठी सत्परेसाठी हजर राहील। धन्यवाद।